नमस्कार सगळ्यांना. कशा आहात मग सगळे? खरंच मित्रांनो, मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या साध्या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करतात. खरंच मनापासून धन्यवाद. पण माझ्या तुला रिप्लाय दिला जात नाही, प्रयत्न करेन रिप्लाय देण्याचा. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तुम्ही मला माझ्या भावाबद्दल विचारलं होतं की मी एके व्हिडिओमध्ये असं काहीतरी बोलले होते, भावा बहिणीबद्दल असं काहीतरी बोलले होते, कारण मी त्यांच्याविषयी काही जास्त सांगत नाही. तर कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. आहे भाऊ पण आहे, पण जे आहे ते बरं आहे. जिथली तिथं आहे ना ते बरं आहे. आई वडिलाचा सपोर्ट नसेल तर कोणाची अपेक्षा करायची नाही. अपेक्षा करावं तर आई वडिलांचीच. रागून बसावं तर आई वडिलांवरच. तेच जवळ ये म्हणणार. आज त्यांचाच सपोर्ट नाही, त्यांचीच अपेक्षा नाही आपल्याला कोणती. भावन बहिणीन मामान मावशी हे कोणत्या कामाचे? माझं डोकं असं आहे. मी पहिल्यापासून ना स्वतःच्या हिमतीने आणि स्वतःच्या कष्टाने इथपर्यंत आलेले. ना भाव ना बहीण ना कोणी. जेव्हा मला कळलं माझ्यापासून लांब गेले सगळे, तेव्हापासून मी सुद्धा त्यांच्याजवळ गेले. असा स्वभाव आहे माझा. मला स्वतःच्या कष्टाने खायला खूप आवडतं. मला लहानपणी भीक मागून खायचे, लहानाची मोठी झाले स्वतःच्या कष्टाने. आवड आहे मला, खूप आवड आहे स्वतःच्या कष्टाने खायची. मला असं वाटलं हिला जवळ केलं की माझी परिस्थिती एकदम नाजूक आहे, की ही उद्या आपल्याला बोलू शकते की माझ्याकडं काय नाही, माझी परिस्थिती नाजूक आहे, ही बोलू शकते. पण तसं कधी होणार नाही. दिवस सगळ्यांचे येतात, दिवस बसून राहत नाही. तर प्रत्येकाचे दिवस येतात. टाईम बदली होतो, पण माणसाचा शब्दही ना टाकलेला तो शब्द तसाच माणसाच्या मनाला लागत. आपल्या माणसाने शब्द टाकले, दुसरे बोलले ना, बाहेरचे बोलले ना, आपण 2 देऊ शकतो त्यांना, 2 घेऊ शकतो. पण घरातले बोलले ना, तो शब्द तसाच मनाला लागतो. तर आज किती वर्ष झालं दारात नाही भावाचा पण, कारण की माझा नवराच तसा सोन्यासारखा आहे. माझ्या नवऱ्याने कधी कोणाच्या दारात उभा राहू दिला नाही. त्याचं कारण जाऊ दिलं नाही, ह्याचं कारण ते नाही. एवढा जीव लावला मला ना. अजून पण आता मुलं मोठाले झालेत, मुलांना पण नाही आवडत मला कोणी बोललेलं, मी कुठं गेलेले, टेन्शन घेऊन बसलेले. आम्ही आहेत ना म्हणतात, तू कशाला टेन्शन घेते मम्मी? कधी मला माझ्या सासरी फॅमिलीत मला कधी दुःख लागलेलं नाही. पण एक भाव आहे, कर्तव्य आहे. त्याला कसं तरी आपण लहानपणी एका ताटामध्ये भीक मागितलेलं, खूप दिवस आपण एकत्र राहिलेलो. भाव माझा म्हणजे तो असंच सख्खा नाही आहे, पण ठीक आहे. पण खूप जीव होता भावाचा, माझा खूप जीव होता. पण त्याने पण एक सख्या बहिणीसारखं नाही धरलं त्याने मला. त्याने सुद्धा लांब केलं. कसं असतं, एक रक्ताचं नातं ना, ते एकच रक्ताचं नातं असतं. त्या घरच्यापेक्षा बाहेरचे लय चांगले, की तुमचं आमचं नातं खूप चांगलं. एक रक्ताचं नातं ना कधी ना वेगळं होतंच. पण काय हरकत नाही. मी कोणावर असं कोणाच्या भरोशावर राहत नाही. वाटतं कधी कधी मनाला दुःख, एकटी बसल्याच्या नंतर आठवण येते, पण सोडून द्यायचं. मी जीवन असंच असतं, पुढं चालत राहायचं. ना कोणाची अपेक्षा करायची, ना कोणाला आवाज द्यायचा. टाईम आला तर एवढा टाईम आला माझ्यावर, पण कधी कोणाला आवाज नाही दिला की माझ्यावर हा टाईम येईल, तुम्ही माझ्या टायमाला धावता का म्हणून. हे शब्द कधी नाही बोलले. माझी सगळी परिस्थिती ना मी एकटीने हँडल केली. ना कोणाच्या दारात गेले, ना कोणाला आवाज दिला. आणि आता तर जरूरतच नाही मला. सख्यापेक्षा परकेले चांगले आहेत मला. जिथं नाही तिथं उठून उभे राहतात माझ्यासाठी. काय करायचं इतक्या वर्षाने ना, आता काय करायचं? आता तो विषय संपलेला आहे. मला विचारलं होतं एका दादाने भावाबद्दल, तुम्ही बोलल्या होत्या. अहो, कोणाचे भाव आणि कोणाच्या बहिणी, कोण नाही कोणाचं.
आपलं आपलं राहायचं ना, आपलं आपलं मजेत करून खायचं, काय कोणाची अपेक्षा नाही करायची. पण मी तरी पण त्यांना दुखवलं नाही कधी, त्यांना वाईट वक्त बोलले नाही कधी. तरी पण त्यांच्या कलेने घडलं आणि ते जसे म्हणतात तसंच. त्यांचा माझा बोलण्याचा कधी प्रश्न पण नाही आला, पण दुखवलं नाही त्यांना कधी. माझं कसं आहे, म्हणजे स्वतःला दुःख लागलं तरी चालेल, पण समोरच्याला दुखवायला, त्याला वाईट वक्त बोलायला मला कधीच नाही आवडलं. मी स्वतः 4 शब्द ऐकून घेईन, पण दुसऱ्याला, समोरच्याला मी कधी शिवी देऊन बोलणार नाही कधी, आणि अधिकाराने पण बोलणार नाही कधी. भावाचं पण सांगते, त्याला पण अधिकाराने कधी बोलणार नाही. पण आठवणी येतील, खूप आठवणी, नाही असं नाही, सगळ्या गोष्टीची. पण चला, जीवन असंच असतं, पुढं चालत राहायचं. माघारी करून भूतकाळात कशाला जायचं, भूतकाळात जातच नाही जास्त. सरळ सरळ चालायचं, खरं आहे की नाही.